मॅम तुमची कॉफी. थँक्यू म्हणा मॅम. थँक्यू. सो आता खाली करण आणि गोसावी आणि ओंकार शिंदे आलाय आणि त्यांनी नाव दिलंय माझ्या गेटवरती. इथे समन नाव दिलंय. समन त्याचं ते समन बोलले असतील किंवा सामान बोलले असतील तर नालायकपणा करतात ते वॉचमॅनसोबत नेहमी. काय नाव दिलेलं खाली? काय नाव दिलेलं? येतोय आता सलमान येतोय बघ. सलमान दिलेलं त्यांनी समन लिहिलंय. काय समल? काय नाव दिलेलं? सलमान. सलमान त्यांनी काय लिहिलं विचार त्याला. काय लिहिलं? समन सामान. एक नाव. म्हणजे एक नाव. तुम्ही जोक भाई, तुम्ही जोक करायला गेले त्यांनी जोक केला तुमचा भाई. समल तो बोलला बघा. लिखा ना. हा लिखा. एकदम नॉर्मल. ते पण बोलणार होते एस कॅपिटल कर ना. तिसरी बार सेम शर्ट तिन्ही वेळा जेव्हा घरी आला हेच घालून आलाय. वॉचमॅनला टी शर्ट बघून पाठ झालं. टी शर्ट बघून आल्यावर बोलला आप तो आए थे लास्ट टाइम. आपको कैसे नहीं पता यार नंबर. आप तो याद रखो यार. मी बोललो भांडतो मी का? पहिले 2505 बोललो. नंतर मला 25-0 ते. सो रिसेंटली माझ्या एका फ्रेंडनी मला सांगितलं की हे जे विनाईल आहेत जे आपल्याकडे हे जे सगळे विनाईल आहेत ते मी ड्रॉवरमध्ये खाली असे फ्लॅट ठेवायचो एकावर एक. तर तो म्हटलं की असे फ्लॅट नको ठेवूस मित्रा, कारण की फ्लॅट ठेवल्याने आपल्याकडे जो वेदर आहे त्याने तसे वॉबल व्हायला लागतात. मग त्या विनाईलवरती ते असे फिरायला लागतात. सो आता मी हे जे कपाट आहे माझ्याकडे ह्याच्यात फिगर आउट करतो आहे की ह्यांना उभं कसं ठेवता येईल. आणि ॲमेझॉनवर तर मी बघितले गोष्टी जे विनायला असे ठेवायला उभे गोष्टी. पण श्रिया म्हणली की ह्याच्यात ठेवून बघ, जुगाड करून बघ, होत असेल तर ठीक आहे, पैकं वाचतील. सो हे क्लिअरली वर्क नाही करणार आहे, कारण की हे मला नाही दिसत ते वर्क करेल, कारण की ह्याच्यात होत्या प्रॉब्लेम हे असे घसरून पडणार आहे बिकॉज याला आउटर साईडला प्लास्टिक आहे. सगळे विनाईल्स घसरून पडते आणि मी प्लास्टिकमधनं काढू शकत नाही, कारण की धूळ जर गेली तर ते बराच प्रॉब्लेम होईल.
म्हणजे विंटेज गोष्टींचे चोचले आहेत त्याच्यासोबत त्याची काळजी पण तेवढीच महत्त्वाची आहे. त्यासाठी आता मी एक जुगाड काढला शोधून की उभे पण राहतील आणि सेफ पण राहतील. असं सगळं बघायला लागणार. आता बघूया काय होतंय. सो फायनली आपण ह्या जुगाडवर मी आलो आहे. कारण मी खाली ठेवून बघितलं तर काय पॉईंट नाही आहे, कारण काढायला खूप त्रास होईल. त्यापेक्षा मी म्हटलं की वरती ठेवूया. आपल्याला हवं तसं इथे असं सिलेक्ट पण करता येईल. आणि समजा एखादा प्लस आता मोहम्मद रफी आहे ते ठेवायचं इथे, तर ॲज अ आर्टवर्क म्हणून मोहम्मद रफीचा चेहरा पण दिसतो. छान एक मस्तपैकी छान असं ते पण वाटते. कारण वरनं सिलेक्ट करायला पण इझी पडतं बघा. कुठला पाहिजे विनाईल काय पाहिजे वगैरे सगळं आपण इकडनं सिलेक्ट करू शकतो. सो मित्रांनो, आता विनायल्समध्ये हात घातलाच येते. तुम्हाला मी माझं कलेक्शन दाखवतो की आपल्याकडे कोणते कोणते विनायल्स आहेत. आणि त्यातला आज मी तुम्हाला एक विनाईल प्लेअर मधला एक गझल ऐकवणार आहे आणि ती एक्सप्लेन पण करणार आहे. सो पहिलीच आहे आपला मेहदी हसन साहब. आणि ह्यातलीच एक आवडती गझल आहे माझी, तन्हा तन्हा मत सोचा कर. ही जी दिसते 5व्या नंबरला, कंपोज्ड बाय मेहदी हसन. सो त्याच्यात त्या गझलमध्ये खूप जात ना अशी, ते नंतर सांगतो मला मी एक्सप्लेन करताना. त्यानंतर आपल्याकडे आहे काजल पिक्चरची विनाईल धर्मेंद्र. त्यानंतर तसेच मोहम्मद रफी. ह्याच्यात आहे मोहम्मद रफीची फक्त जेवढी गाणी आहेत तिथले काय काय सिलेक्टेड अशी एक विनाईल प्लेअर. आणि विनाईल प्लेअरच्या बाबतीत भारी काय म्हणते, विनाईलच्या बाबतीत की ती मागे जी इन्फॉर्मेशन असते ना ती वाचायला आणि असं इट्स लाईक अ बुकसारखं तुम्ही ह्याला ठेवू शकता. आणि तुम्ही बरंच म्हणजे मला तर हे कवर्स, याच्यावरती जे कवरचं डिझाईन आहे तेच इतकं आवडतं. ते एका पॉईंटला मी आयुष्यात फ्रेम करून वापरणार आहे, फ्रेम करणार आहे आणि आतले विनाईल्स वेगळे ठेवणार आहे. त्यानंतर आहे आपल्याकडे पगला कहीं का, शंकर जयकिसनचं म्युझिक, शमी कपूर. त्यानंतर आहे आपल्याकडे किशोर कुमार. हा फोटो बघायला भारी आहे. घराबाहेरचा असावा कदाचित. किशोर कुमारचे गाणी आहेत बऱ्यापैकी फेवरेट आहेत. तसंच एक कलेक्शन चॉईसेस्ट फिल्म सॉंग्स. ओके. त्यानंतर आपल्याकडे काय आहे, अमर अकबर अँथनी. ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे अमर अकबर अँथनी आणि त्यातली गाणी किती फेमस आहेत ती. त्यानंतर आहे आपल्याकडे हा एक शम्मी कपूरचा पिक्चर आहे, इव्हनिंग इन पॅरिस. ह्याच्यामध्ये पण हे सगळं आहे कारण की मला मोहम्मद रफी आवडतं. आणि मोहम्मद रफीमध्ये ज्या फिल्ममध्ये मोहम्मद रफीची गाणी आहेत ते. त्यानंतर कुमार सानू वी हॅव हिअर, साजन. वाव, इथं तर याच्या आतमध्ये पण भारी आहे बघा. वाव, फोटो अल्बम कसा असतो तसंच आहे डायरेक्ट. त्यानंतर आपल्याकडे आहे लता मंगेशकर लाईव्ह, रॉयल अल्बर्ट हॉल लंडन. सो हे जे आहे लता मंगेशकर, दोन आहेत विनायल याच्यामध्ये. त्यांनी जे लाईव्ह गायलेले लंडनमध्ये त्याचं रेकॉर्डिंग आहे हे. हा बघा तो रॉयल अल्बर्ट हॉल, हे लंडनच्या गोष्टी, बकिंगम हाऊस ऑफ पार्लमेंट, बकिंगम पॅलेस, द प्लॅनेटोरियम, पोस्ट ऑफिस टॉवर, वेस्टमिन्स्टर ॲबे, हा रॉयल अल्बर्ट हॉल, नेल्सन कॉलमॅन, ट्रॅफिकल स्क्वेअर. आम्ही गेलेलो इकडे आता. लता मंगेशकर ऑन स्टेज ऑफ रॉयल अल्बर्ट हॉल. वाव, पूर्ण कार्यक्रम आहे हा. एक आय गेस 2 तासाचा आहे का, 25-50. हां. सो विनायल जे असते ते एका साईडला 25 मिनटाची असते, तर दुसऱ्या साईडला 25 म्हणजे 50 असे 50 किती झाले, 100 मिनटाचं. म्हणजे 1 तास, किती तास झाले, 2-3 तास झाले त्याचं अख्खं रेकॉर्डिंग आहे. त्यानंतर
माझी फेवरेट विनायल इन द 1976 द फायनेस्ट गझल फ्रॉम मोहम्मद रफी. भाई साहब याच्यामध्ये अशा गझल आहेत ना. मोहम्मद रफीच्या आवाजात फक्त लोकांनी बॉलिवूडची गाणी ऐकली आहेत, पण मोहम्मद रफीच्या आवाजातली गझल काय फोटो आहे यार. गझल जे आहेत ना ह्याच्यामध्ये खतरनाक आहे, म्हणजे एकदम हेवी आहे आणि एकदम हेवी उर्दू गझल, म्हणजे वाट लागते. म्हणजे बघ ना, फासले इश्क में पेश आए सवालों की तरह तलकी ए मैं ज़रा तलकी ए दिल बे गोले बेकार. त्यानंतर अगेन फेवरेट गुलाम अली साहब, द लेटेस्ट द बेस्ट. तेव्हाचे लेटेस्ट, आताचे नाही. द लेटेस्ट द बेस्ट. मस्त पिया है पिया जाय युही मस्त पिया जाय. सो ह्याचा पण अल्बम आर्ट बघा किती मस्त आहे. तो ऑर्गॅनिकनेस आणि तो असं मस्त ॲनालॉगनेस गेला यार निघून असं वाटतं मला आता स्पॉटिफायमुळे. त्याच्यानंतर अजून एक लाईव्ह कॉन्सर्ट आहे आपल्याकडे गुलाम अलीचा. त्याच्यात पण आहेत 6 गाणी, पण ती मोठी आहेत. म्हणजे एका जसं मी म्हटलं एका साईडला 25 मिनटं असतात. सो 25 मिनटात 3 गाणी, म्हणजे आता करा डिवाईड तुम्ही, पण अशी टोटली 6 गझल आहेत त्याच्यामध्ये, मोठे आहेत. त्यानंतर आहे आपल्याकडे ग दी माडगूळकर यांचं गीत रामायण. सुधीर फडके संगीतकार, बाबूजी. मस्त आहेत ह्यात पण गाणी. ही सकाळी ऐकायला मजा येतात, कारण थोडीशी भक्तिभाव आणि असं भारी वाटतं. त्यानंतर हे बघा एक नंबर ओळखून बघा, हे नुसरत फतेह अली खान. मस्त नजरों से अल्लाह बचाए आणि बरंच काय आहे याच्यामध्ये. मॅसिव्ह अटॅक, रिमिक्स, टेरी, ही त्यांचं इंटरनॅशनल कोलॅबरेशन जे आहे त्यातली गाणी आहेत ही. त्यानंतर अजून एक आहे आपल्याकडे द अल्टिमेट सूफी कलेक्शन. 4च गाण्याच्यामध्ये मन कुंतो मौला नितखेर मंगा छाप तिलक किन्ना सोना तेनू, आणि खाली त्यांनी लिहिले 4च गाणी. म्हणजे एका साईडला 2च अख्खी कवाली आहेत, पण मोठ्या कवाली आहेत. त्याच्यामुळे 25 मिनटाची 12.5 मिनटाची एक कवाली आहे. नंतर मॅन सहर जगजीत सिंग यार खतरनाक. जगजीत सिंगचा जो आवाज ह्याच्यावर ऐकायला येतो ना त्याला म्हणजे तोडच नाही. वन मोर माय फेवरेट बँड क्वीन द ग्रेटेस्ट. ह्याला पण 2 LP सेट. त्यांचे सगळे फोटोज आहेत बँडचे, आणि एवढी गाणी त्याच्यामध्ये 4 साईड. हा बँड मला खूप आवडतो. जर तुम्हाला बँड हा समजून घ्यायचा असेल तर तुम्ही यांचे डॉक्युमेंटरीज बघा, किंवा बोहेमियन रॅप्सडी करून एक फिल्म आहे ती पण बघा. रामी मलिक आहे त्याच्यामध्ये, मस्त काम केलं त्यांनी. उस्ताद विलायत खान सितार रिसायटल. राग आहे त्याच्यामध्ये, एका साईडला जयजयवंती, दुसऱ्या साईडला रागेश्री. मस्त सितार इन्स्ट्रुमेंटल लावून शांतपणे एकदम मस्त. त्यानंतर आहे आपल्याकडे उस्ताद विलायत खान यांचा राग तिलक कामोद आणि राग भैरवी. त्याच्यामध्ये रागांबद्दल लिहिले मागे. हे पण इन्स्ट्रुमेंटलच आहे, खूप भारी आहे. म्हणजे असं शांतपणे बसून ऐकायची मजा येते ना, नेक्स्ट लेवल आहे. त्यानंतर आपले आहेत पंडित भीमसेन जोशी यांचं पहिली बाजू विठ्ठल गीत गावा संत तुकाराम पंढरीचा वास चंद्रभागे स्नान संत नामदेव. आणि दुसऱ्या बाजूला आहे सावळा सुंदर रूप मनोहर राजकुमार मदनाचा पुतळा. पंडित भीमसेन जोशी ह्यांचं तर ऐकताना असं वाटतं की लाईव्हच गात आहेत, कारण की तो आवाज, ते देवाचे रेकॉर्डिंग आणि ते सगळं ह्याच्यावरती चुम्मेश. त्यानंतर आहे आपल्याकडे मेहंदी हसन इन कॉन्सर्ट. त्यांचे पण गझल आहेत. साइड 1 मोहब्बत करने वाले कम ना होंगे, बात करने तुझसे मुश्किल. दुसऱ्या साईडला भूली बिसरी, अपके पिछळे. वाव. तो हे आहे मित्रांनो आपलं कलेक्शन. कसं वाटलं तुम्हाला कलेक्शन, काय म्हणता? तर मित्रांनो वेलकम टू द शेअर ऑफ द डे. ही गझल जी आहे ती आता तुम्ही ऐकली, तन्हा तन्हा मत सोचा कर. एक बेसिकली एकटेपट जे बोलतात ना, लोनली असतं, किंवा लोक जे डिप्रेस्ड असतात, ओव्हर थिंक करतात,
मला असं वाटतं की त्यांच्यासाठी ही गझल बेस्ट आहे. मत सोचा कर, एवढाच काय तो कॉन्टेक्स्ट आहे किंवा एवढाच तो विषय आहे आणि प्रत्येक सिच्युएशनला त्यांनी ते लावलं आहे आणि कसं त्याचा अर्थ सुंदरपणे एक मेसेज प्रत्येक शेरमध्ये तुम्हाला या गझलचा सापडेल. एकदम सिम्पल आहे, एक्सप्लेन करायची गरज पण नाही. पण मी ऐकली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो मी, नक्की ऐका. खूप सुंदर गझल आहे. तन्हा तन्हा मत सोचा कर, मर जाएगा मत सोचा कर. म्हणजे ब्रुटल वाटेल ऐकायला, बट इट्स द वे ऑफ एक्झॅजरेटेड रायटिंग. तन्हा तन्हा मत सोचा कर, मर जाएगा मत सोचा कर. प्यार घड़ी भर का ही बहुत है, प्यार घड़ी भर का ही बहुत है, झूठा सच्चा मत सोचा कर. तेरा भी एक दिन आएगा, तेरा भी एक दिन आएगा, कब आएगा मत सोचा कर. जिसकी फितरत ही है डसना, जिसकी फितरत ही हो डसना, वो तो डसेगा मत सोचा कर. छोड़ कर गया जो जाने दे उसे, छोड़ कर गया जो जाने दो उसे, पछताएगा मत सोचा कर. धूप में तन्हा कर जाता है, धूप में तन्हा कर जाता है, क्यों ये साया मत सोचा कर. म्हणजे खूप सारी धूप असेल तेव्हा एक कुठेतरी सावली असते, तो एकटा असते ना सावली, ती एकटी असते अख्ख्या, म्हणून तिथे आपण हे घ्यायला जातो, शॅडोमध्ये आसरा घ्यायला जातो. म्हणून ते असं म्हटलं की धूप में तन्हा कर जाता है क्यों ये साया. इथपर्यंत ॲक्च्युली ती एकच आहे. धूप में तन्हा कर जाता है क्यों ये साया मत सोचा कर. दिल तो सभी का टूटता है, दिल तो सभी का टूटता है, मेरा ही क्यों मत सोचा कर. म्हणजे बेसिकली एवढं सगळ्या गोष्टी होतात, त्याच्यावर विचार नको करू, जास्त ओव्हर थिंक नको करू. अपने आप गवा कर तूने, अपने आप गवा कर तूने, क्या पाया है मत सोचा कर. जेव्हा स्वतःच्या हाताने घालतो त्यानंतर नाही विचार करायचा. म्हणजे मस्त आहे अगदी. म्हणजे याचा मी नीट विचार केला तर तुम्हाला समजेल की अरे काय ॲप्ट लिहिलं आहे, कमी शब्दात ॲप्ट सांगितलं आहे. जख्म गहरे होते हैं दिल के, जख्म गहरे होते हैं दिल के, चोट लगेगी मत सोचा कर. चोट नहीं लगेगी, जख्म होगे, वो भी गहरे वाले दिल के. तो जख्म गहरे होते हैं दिल के, चोट लगेगी मत सोचा कर. म्हणजे दिल के साथ खेलना है ना भाई, तो जैसा जख्म होगी. चोट लगना छोटी मोटी बात है, जख्म होना बड़ी बात है. गिरते आंसू बारिश बनकर, गिरते आंसू बारिश बनकर, सैलाब आएगा मत सोचा कर. समझे. म्हणजे जे पाऊस पडून जे अश्रू पडतायत त्याने पूर येईल असं नको विचार करूस. दोबारा भी तो प्यार होता है, दोबारा भी तो प्यार होता है, फिर से होगा मत सोचा कर. सोच कर उसे लिख दी ये गज़ल, सोच कर उसे लिख दी ये गज़ल, ज़्यादा इतना मत सोचा कर. तिला विचार करून की गज़ल लिहिली. ज़्यादा इतना मत सोचा कर, इतना ज़्यादा मत सोचा कर भाई कि गज़ल लिखना पड़ जाए. तन्हा तन्हा मत सोचा कर, मर जाएगा मत सोचा कर. शायरचं नाव आहे फरहत शहजाद. ती जी अख्खी विनायल आहे त्याचे सगळ्या गझल जेवढ्या त्या ह्या शायरने लिहिलेत, फरहत शहजाद. त्या बाकीच्या नंतर मी काहीतरी ऐकवीन, पण ही मस्त होती. तन्हा तन्हा मत सोचा कर, बर जाएगा मत सोचा कर. तर हा मेसेज मी तुम्हाला पण देतो की जास्त ओव्हर थिंक करू नका कुठल्याही गोष्टीचा. काही आपल्या आयुष्यात घडतं, कोणी सोडून जातं, काही होतं, सोडून द्या सगळं, पुढे चला, काम करत राहा, कामाने सगळं विसरून जा आणि पुढे पुढे आयुष्यात चालत राहा.
कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि कसं वाटलं तुम्हाला माझं विनाईल कलेक्शन हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि त्यातलं तुम्हाला काय ऐकायला आवडेल ते मी तुम्हाला ह्याचे पुढचे काही दिवस मी ऐकवू शकतो. तुमचे सजेशन्स आर वेलकम की यार दादा आम्हाला ह्याच्यातलं हे ऐकव, भाई आम्हाला हे ऐकायचं ते ऐकायचं आहे. तुम्ही मला सांगा कॉमेंटमध्ये, मी त्यातलं तुम्हाला ऐकवायचा प्रयत्न करीन. कसा वाटला हा व्लॉग ते पण मला सांगा. आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं माहिती आहे, सबस्क्राईब करायचं आहे. सो सबस्क्राईब राईट नाव.